आज आपण बनवला आहे मोड आली तुरीची उसळ। मस्त स्वच्छ धुवून काढू पाणी टाकून। एकदम गावरान पद्धतीत आपण तुरीची उसळ कशी बनवतायत ते बघणार आहोत। चला तर मग करू सुरुवात। मोहरी, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता, त्यामध्ये उसळ टाकून कोथिंबीर पण टाकून घेऊ। पण त्यामध्ये मीठ, पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहे। तुरीची उसळ थोडीशी शिजली, शेंगदाणे आणि उसळ थोडीशी बारीक करून घेऊ, म्हणजे त्याचा पातळ रसा घट्ट होईल असं। आपली उसळ तुरीची घुगऱ्या, आम्ही घुगऱ्या म्हणतोय, गावरान पद्धतीत घुगऱ्या, तुरीच्या घुगऱ्या, त्या शिजलेल्या आहेत, त्या दळून घेऊ। घुगऱ्याबरोबर थोडेसे शेंगदाणे पण दळून घेऊ। घुगऱ्या आणि शेंगदाणे वाटून घेतलंय आपण इथं। चला ते आता भाजीत टाकून घेऊ, इथलं भाजीत कालून घेऊ। अशा प्रकारे आपण कालवण घालून घेतलं आहे। तुरीच्या घुगऱ्यामध्ये घुगऱ्या आणि शेंगदाणे थोडेसे वाटून काढलेले आहेत, त्याच्यात पाणी घालून थोडंसं रस्सा करून घेतलेला आहे। घुगऱ्या अजून चवदार लागतील आपल्या। पहिले तर शिजलेले आहेत, अजून थोडंसं शिजून देऊ। आपल्या तुरीच्या घुगऱ्या तयार आहेत। चला मग सर्व करू। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा गावरान तुरीच्या घुगऱ्या। गावरान तुरीच्या घुगऱ्या नक्की ट्राय करून बघा। आपल्या तुरीची उसळ रेडी आहेत, गावरान तुरीची उसळ। चला सर्व करू। या सर्वांनी खायला नक्की ट्राय करा।